नमस्कार, आसावरीज कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर दिवाळीचा सण आहे आणि दिवाळी म्हटलं की फराळ तर सगळ्यांच्याच घरी बनतं आणि फराळ म्हटलं की सर्वांनाच आवडणारा पदार्थ जो असतो तो म्हणजे चकली. आता ही चकली जी बनते ती वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या प्रकारे देखील बनवली जाते. जसे मिक्स डाळीच्या पिठापासून किंवा तांदळापासून चकली बनवली जाते. तर अशीच एक सोपी पद्धत आज मी तुम्हाला इथे चकली बनवण्यासाठी दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित कुरकुरीत आणि त्याचबरोबर खमंग अशी ही चकली बनते. तर ही चकली बनवण्यासाठी मी इथे खास पदार्थ वापरला आहे तो म्हणजे लोणी. तर ज्या लोणीपासून आपण तूप बनवतो त्याच लोण्याचा वापर करून मी इथे जी चकली बनवलेली आहे ती तुम्हाला मी आज माझ्या रेसिपीमध्ये इथे सांगणार आहे. तर अगदी सोपी पद्धत आहे आणि अगदी पटकन सगळ्यांना बनवता येईल अशी ही रेसिपी आहे. तर मग चला बघूयात कशी बनवायची ही लोण्याचा वापर करून बनवलेली अगदी चविष्ट आणि त्याचबरोबर खमंग, कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी लोण्यापासून बनवलेली चकली. तर ही चकली बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण बघणार आहोत. तर ही चकली बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी तांदळाचं पीठ वापरणार आहे. आता हे जे तांदूळ होते ते मी भाजून घेतलेले नव्हते. अशाच तांदळाचं मी हे पीठ बनवलेलं आहे आणि इथे मी 2 वाटी हे पीठ वापरणार आहे. त्याचबरोबर मी इथे 1 वाटी आपलं जे बेसन पीठ असतं ते मी इथे घेतलेलं आहे. आता चकलीसाठी इथे आपण तीळ देखील घेणार आहोत आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोणी. तर मी इथं अर्धी वाटी लोणी घेतलेलं आहे. आता मी हे जे गाईच्या दुधापासून बनवलेलं लोणी आहे ते मी इथे घेतलेलं आहे. तुम्ही या जागी म्हशीच्या दुधापासून बनवलेलं लोणी देखील वापरू शकता. तर आपण सर्वात आधी आपल्या चकलीसाठी पीठ मळून घेणार आहोत. तसं मी सर्वात आधी सांगितलं होतं की आपण इथे 2 वाटी तांदळाचं पीठ घेणार आहोत. तर मी इथं 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर आता यात आपण 1 वाटी आपण जे बेसन पीठ घेतलेलं होतं ते आपण घालून घेणार आहोत. त्याचबरोबर आपले जे तीळ आपण घेतले होते 2 चमचा ते देखील मी इथे घातलेले आहेत. आता यामध्ये आपण आपले तिखट आणि मीठ घालून घेणार आहोत. तर मी इथे सर्वात आधी 1-1.5 चमचा आपलं जी लाल मिरची पावडर असते ती मी इथे घालणार आहे आणि त्याचबरोबर एक चिमूटभर जे हिंग असतं ते देखील मी इथं वापरलेलं आहे. त्याचबरोबर आपण इथे मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार आणि त्याचबरोबर आपण यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपला जो ओवा असतो तो देखील आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आता हे पीठ मळत असताना आपल्याला याच्यामध्ये आपण जे लोणी घेतलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये 2 चमचा लोणी सर्वात आधी पीठ मळताना घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे 2 चमचा लोणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे. तर आता हे सर्व पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर सर्वात आधी आपण हे पीठ पाण्याचा वापर न करता मिक्स करून घेणार आहोत. जेणेकरून आपण याच्यामध्ये जे तिखट, मीठ वगैरे सर्व टाकलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे सर्व पीठ आपलं जे लोणी वगैरे आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे जे कोरडं पीठ आहे ते जर तुम्ही थोडंसं टेस्ट करून बघितलं तर तुम्हाला समजून जाईल की याच्यामध्ये काय कमी पडलेलं आहे. तर इथे माझ्या पिठामध्ये थोडंसं तिखट कमी पडलेलं होतं तर थोडंसं तिखट मी वरतून ॲड करणार आहे. तर त्याचबरोबर याच्यामध्ये थोडंसं मीठ देखील घालणार आहे मी. आता हे सर्व पदार्थ आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर आता आपण याच्यामध्ये पाणी वापरणार आहोत आणि त्याचबरोबर आपण हे व्यवस्थित पीठ मळून घेणार आहोत. तर आता हे पीठ मळत असताना आपल्याला खूप थोडं पाण्याचा वापर करायचा आहे कारण आपल्याला हे जे पीठ मळायचं आहे ते घट्ट असं पीठ मळायचं आहे. पातळ आपल्याला अजिबात हे पीठ मळायचं नाही आहे. त्याच्यामुळे सर्वात आधी आपल्याला हे व्यवस्थित घट्ट मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम पातळ न बनवता मी हे व्यवस्थित पीठ घट्ट मळलेलं आहे. एकदम थोड्या पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं जे पीठ आहे ते असं घट्टसर आपलं मळून झालेलं आहे. तर सुरुवातीला आपण ज्यावेळेस याचं पीठ मळतो ते आपल्याला घट्टच मळून घ्यायचं आहे कारण नंतरनी आपण ज्यावेळेस याची चकली बनवतो त्यावेळेस या पिठाला आपण थोडंसं पातळ करूनच याची चकली बनवतो. त्यामुळे मळताना सुरुवातीला आपल्याला हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे. तर एक 10 मिनटासाठी मी या पिठावर झाकून घेणार आहे आणि एक 10 मिनटासाठी मी याला फक्त भिजून देणार आहे. तर आपल्याला जास्त वेळ हे पीठ भिजून नाही द्यायचं आहे. फक्त 10 मिनटासाठीच आपल्याला हे भिजून द्यायचं आहे. एक 10 मिनटानंतर तुम्ही बघितलं तर आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे किंवा व्यवस्थित भिजलेलं आहे. आता आपण याच्या चकल्या बनवायला घेणार आहोत. तर आता हे पीठ मळण्यासाठी मी इथे थोडंसं
पाणी आणि त्याचबरोबर आपलं जे लोणी होतं उरलेलं ते देखील मी इथे वापरणार आहे. तर आता आपण इथे आपल्या सोऱ्यामध्ये बसेल इतपत आपण पीठ घेतलेलं आहे. आता हे पीठ मळत असताना मी याच्यामध्ये पाणी आणि त्याचबरोबर थोडंसं लोणी देखील घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण हे पीठ मळू त्यावेळेस आपल्याला इथे पाणी आणि त्याचबरोबर आपलं जे लोणी आहे त्याचा वापर करायचा आहे. कारण आपल्या ज्या चकलीला टेस्ट येणार आहे ती जी लोणी आपण इथे वापरणार आहोत त्याचमुळे आपल्या चकलीला टेस्ट येणार आहे. त्याच्यामुळे मळताना आपल्याला लोण्याचा देखील इथे वापर करायचा आहे. तर मी इथे सोऱ्या घेतलेला आहे. आता आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित मऊसूत झालेलं आहे. ह्या सोऱ्यामध्ये आपण हे पीठ घालून घेणार आहोत आणि आता व्यवस्थित आपण याची चकली बनवून घेणार आहोत. तर मी इथे चकली बनवण्यासाठी एक ताट घेतलेला आहे. आता या ताटावर आपला जो पेपर असतो तो मी इथे घेतलेला आहे. तर आता चकली बनवताना आपला जो मधला गोल असतो सुरुवातीचा तो आपल्याला व्यवस्थित बारीक बनवून घ्यायचा आहे. कारण त्याच्या भोवतीच आपल्या नंतरचे जे गोल येतात ते त्याच्याच भोवती येतात. जर आपण मधला गोल व्यवस्थित बारीक बनवला तर ज्यावेळेस आपण चकली उचलतो तळण्यासाठी तर त्याचे जे पदर आहेत बाकीचे ते सुटले जात नाहीत. त्यामुळे सुरुवातीचा जो गोल आहे तो आपल्याला व्यवस्थित बारीक बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याचप्रमाणे आपल्याला बाकीचे गोल देखील बनवून घ्यायचे आहेत. तर आपण हे जे चकली बनवण्यासाठी सुरुवातीला पीठ आपण जे व्यवस्थित मळून घेतलं होतं किंवा सुटसुटीत करून घेतलं होतं तर त्यावेळेस ते पीठ मळताना आपल्याला खूप जास्त पातळ अजिबात बनवायचं नाही आहे. कारण जर आपलं पीठ खूप जास्त पातळ बनलं तर आपल्या चकलीला ज्या तारा पडतात त्या पडल्या जाणार नाहीत. त्याच्यामुळे अगदी नॉर्मल प्रकारे आपल्या चकलीला ताराही व्यवस्थित पडतील आणि आपली चकलीही व्यवस्थित बनेल या प्रमाणामध्येच आपल्याला हे पीठ पातळ बनवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित चकलीला आपल्या ज्या तारा आहेत त्या व्यवस्थित पडलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्या ज्या चकल्या आहेत त्या बनवून झालेल्या आहेत. आता आपण या चकल्या तळून घेणार आहोत. तर चकल्या तळण्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल घेणार आहोत. आता हे तेल आपल्याला व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण आपल्या चकल्या तळून घेणार आहोत. तर आपलं तेल गरम झालं आहे का नाही हे जर तुम्हाला चेक करून बघायचं असेल तर छोटासा पिठाचा गोळा आपण याच्यामध्ये घालणार आहोत. तर अशा प्रकारे आपलं जे तेल आहे ते व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपल्या ज्या चकल्या आहेत त्या आपण याच्यामध्ये तळून घेणार आहोत. तर या चकल्या आपण ज्यावेळेस तेलामध्ये सोडत असतो त्या आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये सोडायच्या आहेत. नाहीतर आपलं तेल उडलं जाऊ शकतं. त्यामुळे सोडताना हलक्या हाताने ह्या चकल्या आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहे. तर सुरुवातीला मोठा गॅस करूनच आपण ह्या चकल्या तळून घेणार आहोत. जेणेकरून या ज्या चकल्या आहेत त्या दोन्ही साईडनी आणि त्याचबरोबर मधून देखील व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्या चकल्यांना हलकासा लाल रंग यायला सुरुवात झालेली आहे. तर आपल्या चकल्यांना हलकासा लाल रंग आल्यानंतर आपल्याला गॅसचा फ्लेम बारीक करायचा आहे आणि 5 मिनिटासाठी आपण आपल्या चकल्या अशाच तेलामध्ये ठेवणार आहोत. कारण जर या चकल्या मधून तळलेल्या नसतील तर त्या व्यवस्थित मधून तळल्या गेलेल्या असाव्यात. त्यामुळे आपण आपला गॅसचा फ्लेम बारीक करून 5 मिनिटासाठी ठेवणार आहोत आणि यानंतर आपण आपल्या चकल्या बाजूला काढून घेणार आहोत. तर आता याच पद्धतीने आपण आपल्या ज्या बाकीच्या ज्या चकल्या आहेत त्या देखील बनवून घेणार आहोत. तर याच पद्धतीने मी बाकीच्या देखील सर्व चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. तर 2 वाटी तांदळाचं पीठ आणि त्याचबरोबर 1 वाटी जर तुम्ही इथं बेसन पीठ वापरलं तर जवळपास एक 10 ते 15 चकल्या इथे बनल्या जातात. तर अगदी प्रॉपर असा जो कलर आपल्याला हवा आहे किंवा आपल्याला जी गोल चकली आहे पदर न सुटणारी ती देखील चकली आपली इथं बनलेली आहे आणि त्याचबरोबर अगदीच खमंग कुरकुरीत अशी आपली जी चकली आहे ती बनलेली आहे. तर तुम्ही बघू शकता आपली चकली जी आहे ती मधून देखील व्यवस्थित तळली गेलेली आहे. तर अशा प्रकारे अगदी व्यवस्थित आणि प्रॉपर पद्धतीने लोण्याचा वापर करून चकली कशी बनवायची हे मी तुम्हाला इथे माझ्या रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे. जर तुम्ही 1 किलोच्या प्रमाणामध्ये ही चकली बनवणार असाल तर तुम्हाला जवळपास 250 ग्राम लोण्याचा इथे वापर करावा लागणार आहे. ज्या पद्धतीने मी इथे लोण्याचा वापर केलेला आहे म्हणजे सुरुवातीला पीठ मळताना आणि त्यानंतर आपण ज्यावेळेस चकली बनवताना लोणी इथे वापरतो. जर तुम्ही त्याच प्रमाणात आणि त्याच पद्धतीने जर इथे लोण्याचा वापर केला तर तुमची जी चकली आहे ती व्यवस्थित खमंग आणि त्याचबरोबर खुसखुशीत देखील बनते.
तर योग्य प्रकारे लोण्याचा वापर करून चकली कशी बनवायची हे मी तुम्हाला माझ्या रेसिपीमध्ये इथे सांगितलेलं आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी मला नक्की कमेंट करा. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.